बघा लक्ष द्या, आपल्याला आज 1.5 बघायचं. 1.4 पर्यंत आपलं संपलेलं आहे. ठीक आहे. सो 1.5 याच्यामध्ये काय करायचंय मी तुम्हाला सांगितलंय. काय करायचं होतं लक्ष द्या तुम्ही. काय करायचं होतं आपल्याला, याच्यामध्ये दोन स्विच जोडलेले आहेत. दोन स्विच कसे जोडलेले आहेत, एक तर सिरीज मध्ये आणि दोन पॅरल मध्ये. जर दोन स्विच सिरीज मध्ये जोडले असतील तर काय घ्यायचंय, ऑपरेटर कोणते घ्यायचंय, अँड. आणि दोन सिरीज जर पॅरल मध्ये जोडले असतील तर काय घ्यायचंय, ऑर. आता बघा क्वेश्चन लिहून घ्या. एक्सप्रेस द फॉलोइंग सर्किट्स इन सिम्बॉलिक फॉर्म and write the input output table. Question लिहा. Express the following circuits in the in the symbolic form of logic and write the input output table. फर्स्ट दिलेला आहे बघा, तीन स्विच दिलेले आहेत, S1 S2 आणि S3. बघा लक्ष द्या, पुस्तकात आहेत, पीडीएफ मध्ये पण आहे. फक्त एक्सप्लेन करतो नंतर लिहूया. लक्ष द्या, तीन स्विच जोडलेले आहेत. एक आहे S1, दुसरा आहे S2, तिसरा आहे S3. म्हणजे तीन वेगवेगळे स्विच आहेत. बरोबर आहे. याच्यामध्ये तुम्हाला दिसायलंय काय दिसायलंय की S1 वेगळा आहे, S2 आणि S3 एकाच लाईन मध्ये आहे. समजायला का? लक्ष द्या इकडं, मला इकडे लक्ष द्या. आलं का नाही? एक S1 आहे, एक S2 आहे आणि एक S3 आहे. बरोबर आहे. तीन स्विच जोडलेले आहेत. तीन मध्ये एक स्विच वर आहे, दोन स्विच खाली आहे. बरोबर आहे. याचा मीन कसा असेल बघा, म्हणजे एका वरच्या लाईनला एकच स्विच आहे, खालच्या लाईनला दोन स्विच आहेत. म्हणजे खालचे दोन स्विच आहेत S2 आणि S3 कसे जोडलेले आहेत, एकमेकाला सिरीज मध्ये जोडलेले. एका लाईन मध्ये त्याला काय म्हणतो आपण, सिरीज मध्ये. आणि दोन वेगवेगळ्या दोन लाईन एकमेकाला पॅरल असतील तर काय म्हणतो आपण, पॅरल मध्ये. बरोबर आहे. मग हे दोन स्विच एकमेकाला सिरीज मध्ये जोडलेले आहेत आणि हे काय आहे, पॅरल मध्ये आहे. काय करायचंय, जर स्विच पॅरल मध्ये जोडला असेल तर S1 हा S2 आणि S3 ला ऑर मध्ये येईल. बरोबर आहे. घेताना कसं घ्यावं लागेल बघा, घेताना कसं घ्यावं लागेल, वर आपल्याला S1 दिला होता, खाली काय दिलं इथं S2 आणि इथं काय दिलंय S3. बरोबर आहे. तीन स्विच जोडलेले आहेत, असा सेम जोडलेला आहे. समजले? आता रफली घ्यायला इथं. मग एक S1 आहे, हे हा S1 स्विच ह्या दोनला कसा आहे, पॅरल मध्ये आहे. म्हणजे मी काय घेतो इथं S1, बघा लक्ष द्या, S1 पॅरल असतील तर काय घ्यायचंय, और. आणि ब्रॅकेट मध्ये हे दोन एकमेकाला कसे आहेत, सिरीज मध्ये आहेत. सिरीज मध्ये असतील तर कसं घेतो आपण, S2 हे दोघांच्या मध्ये काय असेल, अँड S3. म्हणजे काय लिहिता येईल आपल्याला, S1. आता लिहिताना आन्सर कसं द्यायचं आहे आपल्याला बघा, लेट P स्विच घ्यायचं आहे आपल्याला. P स्टँड्स फॉर काय असेल, P म्हणजे काय घ्यायचंय, द स्विच S1. Q काय घ्यायचंय, स्मॉल घ्यायचंय, Q स्विच S2. लास्ट R काय असेल, द स्विच S3. तीन स्विच घेतले, S1 S2 आणि S3. मग एक आपल्याला S1 वर दिलेला आहे. बरोबर आहे. S1 म्हणजे आपल्याला काय काय सांगितलं इथं, इट्स सिम्बॉलिक फॉर्म कसा असेल, P on Q and, बरोबर आहे, P on Q and R. म्हणजे एक स्विच वरचा स्विच पॅरल मध्ये आहे, खालचे दोन स्विच सिरीज मध्ये आहेत. पहिला एक जो आहे तो ह्या दोघांच्या कसा आहे, पॅरल मध्ये आहे. आणि हे दोन एकमेकांना कसे आहेत, सिरीज मध्ये आहे. मग आता याचं इनपुट आउटपुट टेबल काढायचं आहे आपल्याला. काय करायचं आहे आपल्याला, इनपुट आउटपुट टेबल. कसं काढता येईल इनपुट आउटपुट टेबल, स्विच तर कळाले की एक स्विच दुसऱ्या दोन स्विचला कसा आहे, हा
आउटपुट घेताना काय द्यायचं इनपुट आउटपुट टेबल पी और काय दिले आपल्याला क्यू अँड आर काय घ्यावं लागेल आधी पी घ्यावं लागेल पुन्हा काय घ्यावं लागेल क्यू पुन्हा निगेशन दिले का आपल्याला नाही मग काय दिले ब्रॅकेट ठेवून टाका क्यू अँड लास्ट काय घ्यायचे पी और क्यू अँड तीन स्विच आहेत म्हणून किती येणार इथं इनपुट आउटपुट टेबल मध्ये किती येतात 8 म्हणजे काय घ्यावं लागतं आपल्याला 8 बरोबर आहे सुरुवातीला काय घ्यायचंय काय घ्यावं लागेल 4 1 पुन्हा 4 0 पुन्हा किती 1 2 1 2 0 again 2 1 2 0 लास्ट 1 0 1 0 1 0 म्हणजे टी एफ टीच्या ठिकाणी 1 घ्यायचे एफच्या ठिकाणी काय घ्यायचे आता क्यू अँड आर बघा लक्ष द्या तिथे कळालं लक्ष द्या 1.2 मध्ये काय जरा कळालं नसेल अँड टेबल आपला काय सांगतो दोघांच्या मध्ये जर अँड असेल तर क्यू आणि आर मध्ये काय दिलं आपल्याला अँड दिलेला आहे जर दोघांच्या मध्ये अँड असेल तर काय करावं लागेल जर दोन्ही 1 असतील तरच काय येतं दोन्ही 1 कुठे आहेत बाकी आहे का दोन्ही 1 0 0 परत 0 0 अँड मध्ये दोन्ही 1 असतील तर 1 येईल मग आता काय करायचं आपल्याला इथे कॉलम संपला आता काय करायचंय पी और या दोघांचं करायचं पहिला कॉलम आणि चौथा कॉलम मध्ये काय दिलंय कोणता ऑपरेटर दिलंय आपल्याला और काय सांगतो जर दोन्ही 0 असतील और मध्ये दोन्ही एफ असतील तर एफ येतात तसं 2 0 कुठे आहेत त्याच्यामध्ये बघायचे शेवटचे 2 शेवटचे 3 बरोबर आहे शेवटचे 3 0 दिसायला बघा पहिला इथे 0 आहे इथे एक आहे 3 हे 3 0 आहे बाकी दिसायला कुठं 2 0 आहे का इथे 0 आहे इथे 1 आहे इथे सगळे 1 आहे म्हणजे काय येते किती 1 येते 1 2 3 4 5 झालं लिहून घ्या तिकडे लिहून घ्या कळलं का क्वेश्चन करायचे तुम्हाला करता येतील झालं होतं आपलं बेसिक मध्ये घेतलं बऱ्यापैकी आपण घ्यायचं का पुढचं घेऊ या पास पेपर आवडत आपण बाहेरचा अभ्यास करा आवड म्हणजे अनएक्सपेक्टेड 4 मार्काचा क्वेश्चन होता एका ठिकाणचा होता एकाच टॉपिक मधला पण वेगवेगळ्या ठिकाणची 4 क्वेश्चनला मिक्स करून 4 मार्क लिहिताना काळजीपूर्वक मॅथमॅटिक्सचं कसं सांगितलं होतं तुम्हाला ऍडिशनल क्वेश्चन तसंच बायोलॉजी आहे नावात राशी सांगूच नका त्यामुळं अभ्यास करा ओपन एअर करतो चला सेकंड घ्या सेकंड थर्ड फोर्थ इनी घ्या सेकंड थर्ड फोर्थ इथेच करू वाटलं सेकंड थर्ड आणि फोर्थ स्विच काढून घ्यायचे आणि अर्धा पेज सोडायचे तिथे अर्धा सोडायचे अर्धा सोडला इथे जास्त सोडला तिथे S3 नाही S2 आहे
झालं सेकंड. बघा सेकंड क्वेश्चन काय दिला आपल्याला इथं चालेल. इथे एक स्विच दिलेला आहे, इथे काय आहे, इथे दोन स्विच दिलेले आहेत बरोबर आहे. वरचा कोणता आहे S1 डॅश, खालचा आहे वरचा परत S2 आणि खालचा S1 आणि S2 डॅश बरोबर आहे. चार स्विच जोडलेले आहेत. चार मध्ये वर दोन आहेत, खाली दोन आहेत. वरचे दोन एकमेकाला कसे आहेत, वरचे दोन सिरीज मध्ये, खालचे दोन आणि वरचे दोन खालच्या दोनला कसे आहेत पॅरलल मध्ये. म्हणजे काय करावं लागेल आपल्याला, लेट काय लिहावं लागेल, लेट P यूज काय घ्यावं लागेल, द स्विच काय घ्यावं लागेल S1. Q यूज काय घ्यावं लागेल, स्विच S2. दोन स्विच आहे, SP आहे का इथं नाही. द सिम्बॉलिक फॉर्म ऑफ द गिवन सर्किट इज, असे लिहू शकता तुम्ही, symbolic form of the given circuit is, लक्ष द्या फक्त लिहू नका, given circuit is symbolic form कसा असेल तर symbolic form बघा, वर दोन स्विच जोडलेले आहेत, मी दोन घेतो इथे स्विच बरोबर आहे. खाली दोन स्विच जोडलेले आहेत, खाली दोन घेतले, ब्रॅकेट घेतला, सरळ सरळ लक्ष द्या कसं द्यायचं. दोन स्विच वर आहेत, दोन स्विच खाली आहेत, खाली दोन वर दोन आहेत. त्यावेळेस वरचे दोन आणि खालच्या दोन मध्ये काय येणार आहे, इथं काय येतं, ऑर येतं. त्याच्यानंतर काय करावं लागेल मग, ऑर आल्याच्या नंतर मध्ये दोन स्विच आहेत, हा स्विच आणि हा स्विच एकमेकाला कसे आहेत सिरीज मध्ये. म्हणजे S1 डॅश डायरेक्ट घेतो मी, S1 म्हणजे काय असेल निगेशन P. S1 डॅश म्हणजे काय असेल निगेशन P मध्ये काय येईल मग अँड. S2 म्हणजे काय असेल Q. इकडे पलीकडे काय असेल मग S1 म्हणजे काय असेल P अँड निगेशन. समजलं काय केलेलं बघा इथे लक्ष द्या. बघा इथं काय होतं S1 डॅश अँड काय होतं S1 डॅश आणि S2 मध्ये काय येईल मग ऑर. इकडे काय येईल मग S1 अँड S2 डॅश. बघा S1 डॅश आणि S2, S1 म्हणजे काय होता P, S1 डॅश म्हणजे काय करावं लागेल निगेशन P अँड S2 म्हणजे काय असेल Q, निगेशन P अँड Q मध्ये ऑर घेतला. परत काय असेल S1 म्हणजे P अँड S2 डॅश म्हणजे काय असेल निगेशन Q. आता याचं काय काढायचं आपल्याला, काय करायचंय इनपुट आउटपुट टेबल. बघा इनपुट आउटपुट टेबल. आता इनपुट आउटपुट टेबल कसा असेल याचा, काय घ्यावं लागेल सुरुवातीला, एकतर P घ्यावा लागेल, Q घ्यावा लागेल, पुन्हा इथे बसत का ना पुढे घेऊ आपल्याकडे काय दिलंय लिहून घेतलं सगळ्यांनी. सांगा काय होतं, काय होतं सांगा. P निगेशन P अँड Q, हा P अँड निगेशन बरोबर आहे. आता बघा काय काय घ्यावं लागेल आपल्याला सुरुवातीला, P घ्यायचे, Q घ्यायचे, हा निगेशन P घ्या, निगेशन Q घ्या, पुन्हा निगेशन P अँड Q, पुन्हा P अँड निगेशन Q. लास्ट काय करावं लागेल निगेशन P अँड Q और P अँड निगेशन. काय काय घ्यायचं कळालं. त्याचं इनपुट आउटपुट टेबल काढायचं आपल्याला. 2.2 घेतली नाही 1.2 त्याच्यामध्ये काय असेल काहीच फरक नाही, फक्त 1 च्या ठिकाणी काय असेल पण काही मग आज किती वर येतील 2 1 2 0. बिकॉज किती स्टेटमेंट आहे, आर आहे का म्हणजे काय 1 0 1 0
पुढे काय निगेशन पी सांगा 0 0 1 1 इकडं 0 1 0 निगेशन पी अँड क्यू हा निगेशन पी आहे आणि हा क्यू आहे. या दोघांच्या मध्ये काय वापरलाय आपला अँड. तिसरा कॉलम आणि दुसरा कॉलम दोघांच्या मध्ये काय आहे अँड. अँड काय सांगतो जर दोन्ही 1 असतील तरच काय येतं दोन्ही 1 असतील तरच कॉल येतो बाकी 0 कुठे येणार 0 फर्स्ट सेकंड आणि पुढं पी अँड निगेशन क्यू पहिला कॉलम आणि चौथा कॉलम. पहिला कॉलम आणि चौथा कॉलम म्हणजे पी हा इथला पहिल्या कॉलमचा पी आणि चौथ्या कॉलमचा निगेशन क्यू. त्या दोघांच्या मध्ये काय आहे अँड. दोघांच्या मध्ये काय आहे अँड. काय मग सांगा त्या दोघांच्या मध्ये अँड म्हणजे 1 1 कुठे दिसायला तुम्हाला इथे 1 दिसायला इथे 1 दिसायला बरोबर आहे. म्हणजे सेकंड प्लेसला काय येईल 1 बाकी सगळे लास्ट काय येईल बघा आता त्या दोघांच्या मध्ये काय आहे त्या दोघांच्या मध्ये काय आहे आर काय सांगतो 0 0 असेल तर 0 पहिल्या काय तिसरा काय म्हणजे 0 1 1 समजाले का ठीक आहे ठीक आहे फास्ट आलं सगळ्यांचं चला थर्ड पुढे चांगले आहेत ठीक आहे. तिसरा आणि चौथा तिसरा चौथा दोन्ही काढून घ्या सोबत सोबत करू. तिसरा क्वेश्चन आणि चौथा क्वेश्चन सिंबॉलिक फॉर्म काय आहे ते सांगतो मी. इनपुट आउटपुट टेबल तुम्ही काढा सांगावं लागेल सांगा मला सांगतो परत म्हणायचं नाही हा चला सबमिट करा. बघा दुसऱ्याला बघा लक्ष द्या. तिसरा सर्किट दिले तुम्हाला एक आहे S1 पुन्हा S2 डॅश S3 बरोबर आहे. वरच्या मध्ये 3 स्विच दिलेले आहेत खाली 2 स्विच दिलेले आहेत बरोबर आहे. वर घेताना हा S1 स्विच S2 आणि S3 ला कसा आहे सिरीज मध्ये आहे. हे दोन एकमेकांना कसे आहेत पॅरल मध्ये. हे दोन एकमेकांना कसे आहेत सिरीज मध्ये. एका लाईन मध्ये म्हणजे सिरीज मध्ये दोन वेगवेगळ्या लाईन मध्ये आहेत म्हणजे पॅरलल. हा S1 म्हणजे काय घेतो आपण S1 म्हणजे काय घेतो आपण P. P हा या दोघांना कसा आहे सिरीज मध्ये आहे अँड कंसात काय येईल हे दोन कसे आहेत एकमेकाला पॅरलल. म्हणजे काय करावं लागेल S2 म्हणजे काय असेल S2 डॅश म्हणजे काय आहे निगेशन Q पुन्हा S3 म्हणजे काय येईल R. समजले का नाही समजले का नाही. P म्हणजे काय असेल S1 Q म्हणजे काय असेल S2 आणि R म्हणजे काय असेल झालं वरचं संपलं. हे वरचे 3 स्विच खालच्या दोनला कशा आहेत पॅरलल मध्ये म्हणजे काय येईल और घेताना कसं घ्यावं लागेल आपल्याला स्क्वेअर ब्रॅकेट
खालचे दोन कसे आहेत एकमेकाला, कसे आहेत, टाईल निगेशन क्यू अँड निगेशन, हे भेटलं आपल्याला सिंबॉलिक फॉर्म. त्याचा स्विच इनपुट आउटपुट टेबल काढता येईल का? येतं. इकडे काय भेटेल मग सिंबॉलिक फॉर्म सांगा. इकडे सेम पी यूज काय असेल, स्विच दोघं नाही का असेल काय स्विच S1 क्यू यूज काय असेल, स्विच S2 आणि R काय असेल, स्विच S3. तीन स्विच आहे S1 S2 आणि S3. इकडे पण बघा हे दोन स्विच कसे आहेत एकमेकाला पॅरलल, हे दोन कसे आहेत पॅरलल, हे दोन हे या दोघांना कसे आहेत सिरीज मध्ये, हे ह्याला कशामध्ये आहे सिरीज मध्ये. हे स्विच हे स्विच हे स्विच म्हणजे एक पार्ट आहे, हा एक पार्ट हा एक पार्ट, म्हणजे तीन पार्ट एकमेकाला सिरीज मध्ये आहेत आणि हे दोन पार्ट एकमेकाला पॅरलल मध्ये आहेत. म्हणजे काय असेल मग S1 म्हणजे काय सांगायचं, S1 म्हणजे काय P, S2 म्हणजे P और Q मध्ये काय करावं लागेल, S2 म्हणजे काय Q ला सेपरेट होतो, परत काय येईल अँड ब्रॅकेट मध्ये R और निगेशन. समजायला कळालं का नाही? इकडं याचं इनपुट आउटपुट टेबल काढायचं आपल्याला, सांगायचं का काढतो तुम्ही, काढतात घरी काढणार आज, ठीक आहे. थोडा स्पेस थोडा इनपुट आउटपुट टेबल घरून काढणार आहे. हा पेज थोडा इनपुट आउटपुट टेबलला सर्किट काढायचे, सिंबॉलिक फॉर्म लिहायचे, हा पेज सोडायचा. किती वार असेल तर अर्ध्यापेक्षा जास्त 10 लाईन, 8 लाईनचा आहे 10 लाईन सोडा. दोन असतील स्टेटमेंट, ह्याला 10 लाईन त्याला 10 लाईन सोडा. इकडे अर्ध तिकडे अर्ध करायचं नाही, सगळं एकाच पेजवर घ्यायचं. जे आपण टेबल काढतो ना पी क्यू 4 वन एका पेजवर 4 सुद्धा एका पेजवर असं नाही घ्यायचं. घेतलं तरी सगळे इकडेच, सगळे इकडेच. मावत नसेल तर पुढच्या पेजवर घ्यायचं. आपण सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ 4 क्वेश्चन करून टाकू. येत असताना काय करा, क्वेश्चन नंबर 3 आणि क्वेश्चन नंबर 4 जे स्विचिंग सर्किट्स आहेत ते सर्किट काढून घ्या. फास्ट क्वेश्चन नंबर 3 आणि 4 तू तर मी घेणार आहे. झालं का? वेळ लागते कारण की 2 मिनिट थांबू का? झाला मग सांगा, झाला असेल तर चला मग 5 6 2 5 5 अजून 6 सर्किट काढून घ्या 5. आपण असे क्वेश्चन घेतलेले आहेत प्रॅक्टिससाठी. काय व्हिडिओ कसा केला मागं काय दिसत तुम्हाला थोडा दोन आला की नाही?
सर्किट काढूया फास्ट. बघा इथे काय केलंय, हा स्विच, हे दोन स्विच, पुन्हा हे दोन स्विच, म्हणजे पहिला स्विच दुसऱ्या दोनला पॅरल असेल, दुसरे दोन स्विच खालच्या दोनला पॅरल असतील. बरोबर आहे. पॅरल असतील तर मग काय करावं लागेल, S1 म्हणजे काय घ्यायचं सांगा. S1 म्हणजे काय घ्यायचंय, S1 म्हणजे P घेतला, P कुणाला ऑर असेल या दोघांना, P ऑर समजा काय घ्यावं लागेल, हे दोन स्विच एकमेकाला कसे आहे सिरीज मध्ये. S1 डॅश आहे म्हणजे काय घ्यावं लागेल, निगेशन P. परत S2 डॅश आहे, बरोबर. परत हे दोन स्विच कशा आहेत एकमेकाला ऑर मध्ये. वाटल्यास तुम्ही हे दोन याला स्क्वेअर ब्रॅकेट करू शकता. का स्क्वेअर ब्रॅकेट करायचं आहे, कारण हा पूर्ण एकच लाईन मध्येच आहे, सगळे एका लाईन मध्ये आहे. तर तिघांना ऑर मध्ये हा आहे, खालचे दोन एकमेकाला कशा आहेत P and Q, S1 आणि S2. समजलं, समजलं काय केलंय. हा S1 म्हणजे P असेल, P हा ह्या दोन स्विचला पॅरल मध्ये जोडला म्हणून ऑर घेतला. हे दोन स्विच एकमेकाला सिरीज मध्ये जोडले, पुन्हा दोघांच्या मध्ये अँड घेतला. बरोबर आहे. पुन्हा हे तीन स्विच एकाच केबलला जोडलेले आहेत वर, इथून फ्लो व्हायला इथे संपायला, म्हणून त्याला स्क्वेअर ब्रॅकेट केला आहे. आणि हे तीन जे स्विच आहेत खालच्या दोनला कसे आहेत पॅरल मध्ये आहेत, म्हणून त्याला वेगळं टाका. इकडं S1 S2 S3 S2 S3 S3 S1 सोपं आहे. हे दोन कसे आहेत पॅरलल, हे दोन हे तिन्ही सिरीज. काय करावं लागेल, पहिलं S1 म्हणजे P or Q and Q or R and R and समझाले. आता चला एक्सप्लेन करूया. आता सांगायचं काय इनपुट आउटपुट लेवल कोणाचं, कोणाचं आवड वाटत असेल सांगा. अडचण कोणाला फर्स्ट क्वेश्चन मध्ये लगेच विचार असेल तर कोणाचा इनपुट आउटपुट टेबल कळत नसेल विचारा. झालं. इनपुट आउटपुट टेबल घरी काढायचं आहे, इथं नाही, इथं नाही काढायचं, इथं फक्त एवढंच काढून घ्यायचं. झालं. सेकंड क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 सेकंड क्वेश्चन.
construct the switching circuit. Construct the switching circuit of the following. आपल्याला काय काय दिलेले आहे सिम्बॉलिक फॉर्म त्याच्यावरून सर्किट तयार करायचं आहे. ठीक आहे. फर्स्ट क्वेश्चन, negation P and Q, negation P and Q or P and negation R, P and negation R. आता सर्किट तयार करायचं आहे आपल्याला. सर्किट तयार करत असताना काय करावं लागेल? लेट काय घ्यावं लागेल? P gives काय घ्यावं लागेल? लेट P gives the switch काय असेल? Q ला काय असेल? switch S2. लास्ट R switch S3. S1, S2 आणि S3. बरोबर आहे. आता एवढं झाल्याच्या नंतर therefore the circuit वर चालते आहे. फर्स्ट सर्किट बघा इथं काय आहे. सर्किट तुम्हाला जर अवघड जात असेल तर काय करायचंय? सरळ सरळ हा निगेशन P आहे. बघा लक्षात घ्या, दोन लाईन लिहायचे नाही का? फक्त तुम्हाला इथे सांगायचं. तो समजण्यासाठी लिहा. निगेशन P and Q और काय दिलंय? P and negation. हे लिहायचे आहे फक्त समजण्यासाठी सांगायचं. निगेशन P म्हणजे काय असेल? S1. निगेशन P म्हणजे काय असेल? S1 डॅश. and Q म्हणजे काय असेल? काय असेल? S2. और P म्हणजे काय असेल? S1. and निगेशन R म्हणजे काय असेल? S3 डॅश. आता सर्किट काढायचं आहे आपल्याला. सर्किट काढत असताना दोन स्विच कसे दिलेले आहेत? हे दोन स्विच कसे दिलेत? सिरीज. हे दोन स्विच सिरीज मध्ये दिलेले आहेत. दोन सेट दिलेले आहेत सिरीज मध्ये आणि एक काय दिलंय? पॅरलल मध्ये. म्हणजे काय घ्यावं लागेल आपल्याला? सेम एक स्विच घेतला. एक स्विच दिलाय. एक स्विच दिलाय. परत खाली दोन स्विच दिले आहेत सेम. लॅम्प घ्या. काय असेल? हे दोन स्विच अँड मध्ये आहेत. हे दोन स्विच अँड मध्ये म्हणजे सिरीज मध्ये हे दोन स्विच आहेत. हे दोन स्विच सिरीज मध्ये आहेत आणि दोन एकमेकाला कसे आहेत? पॅरलल मध्ये. म्हणजे S1 डॅश मला घेताना काय करायचं आहे? S1 डॅश त्याला S2 त्याला S1 आणि त्याला असेल S3 डॅश. घेत असताना व्यवस्थित काढा. पॅरलल व्यवस्थित घ्या. हा S1 मी काय घेतला? समजण्यासाठी. P म्हणजे S1. आता निगेशन P तुम्ही तिथे घेऊ शकत नाही. P हा स्विच आहे का? नाही. यस हा स्विच आहे. ठीक आहे. त्याला कन्वर्ट करायचं आहे ना डायरेक्ट स्विच करायचं. समजलं? सेकंड. आता त्याला सर्किट R जनरेट करेल. सर्किट X खाली सर्किट घ्या ना. सेकंड वन P and Q झालं का सगळ्यांचं? झालं का? बोला हे नाही वाटलं.
बोलण्यामध्ये काय हा पी अँड क्यू असं राहायला वाटतं पी अँड क्यू एनर्जी दिली सगळे लोक हा और एनर्जी ड्रिंक आणणार होतं कुठे गेलं हा निगेशन पी अँड negation व्यवस्थित काढ ब्रॅकेट negation q और p और r लिहून टाका स्विच S1 P स्विच S1 Q स्विच S2 R स्विच S3 तीन आहेत ना P Q R तीनच येणार R S येणार नाही तुम्हाला P Q R तीन स्विच जोडले जातील चौथं स्विच जोडलं जाणार नाही मग याला कसं कन्वर्ट करणार तुम्ही S मध्ये कन्वर्ट करा म्हणजे काय होईल S1 and S2 और काय असेल S1 dash and S2 dash और S1 और समजायला काय केलं मी P ला S1 घेतला Q ला S2 निगेशन P म्हणजे काय असेल S1 dash निगेशन Q म्हणजे S2 dash P S1 R S3 आता सर्किट काढायचं आहे आपल्याला कसं काढता येईल सर्किट बघा हा एक स्विच दिलेला आहे तुम्हाला हे दोन आहेत कसे आहेत दोन एकमेकाला सिरीज मध्ये आहे या दोघांच्या ऑर मध्ये हे सगळं आहे तुमचं सगळं ब्रॅकेट दिले बरोबर आहे कसं काढावं लागेल सेम काय असेल दोन स्विच कसे जोडलेले आहेत वर कसे जोडलेले आहेत जोडले वर सिरीज मध्ये खाली कसे जोडले तीन स्विच खाली ऑर मध्ये आहे ऑर मध्ये एक स्विच जोडलेला आहे जोडला त्याच्या कनेक्ट मध्ये किती आहेत समजायला काय केलं मी की पहिले दोन स्विच आहेत लक्ष द्या इकडं पहिले दोन स्विच आहेत कसे जोडले दोन एकमेकाला S1 S2 सिरीज मध्ये जोडले दोन टाकलं लक्ष द्या इकडं हे दोन सिरीज मध्ये जोडले त्याच्यानंतर एक स्क्वेअर ब्रॅकेट दिले टोटल हे जोडताना हा पहिला स्विच आहे तिसऱ्या स्विचला कसं जोडले सिरीज मध्ये जोडले तीन स्विचला म्हणजे हा काय असेल S1 डॅश हे तीन एकमेकाला कसे आहेत पॅरलल मध्ये आहेत म्हणजे हा काय असेल पहिला S2 डॅश पुन्हा हा S1 आणि हा असेल बाकी सगळं व्यवस्थित काढा स्विच रफ काढालो तुम्ही फेर काढाल होता डोक्यात ठेवा ॲरो विसरायचं नाही ॲरो विसरायचे नाहीत रेल्वेचा डबा काढायचा नाही व्यवस्थित काढा काय माझा डबा दिसायला का नाही तुमचं दिसायला झालं समजाले बाकीचं चार आहेत तुम्ही फक्त इनपुट आउटपुट टेबल काढून आणा पुढचे चार आपण घेऊ आले तर ट्राय करा